कशा आहात आई तुम्ही? व्यवस्थित आहे ना सगळं? अहो मगाशी तुम्ही फोन केला होतात ना, मी नाही ना उचलू शकले. कामात हो, घरची कामं सगळी एवढी असतात ना, व्याप सगळं मलाच करावं लागतं. हो काय करणार आता. स्वानंदी लग्न होऊन गेल्यानंतर तर सगळंच माझ्यावर पडेल, सगळी कामं. नाही नाही, मी हे सांगायला फोन करत होते की अधिराच्या साखरपुड्याची तारीख काढली आहे. अरे वा, काढली का? छान छान. कधीची? पुढच्या आठवड्यात. चालेल ना? पुढच्या आठवड्यात म्हणजे 4 दिवसांवरच? नाही हो, म्हणजे जमेल ना? अहो जमणार का नाही? सगळं तर तुम्हीच करणार आहात, समर सर वगैरे. आणि हो, दोन्ही साखरपुडे एकाच हॉलमध्ये करा हा. तेही सगळं समर बघतोय. बापरे आई, काय सांगू तुम्हाला, माझं तर मनच भरून आलं. एकाच मांडवामध्ये आपल्या दोन्ही मुलांची लग्न होत आहेत हे ऐकून कुठल्या आईला बरं नाही वाटणार? अजून काय हवंय तिला? हवं तर सगळी तयारी एकदा बघून घ्या तुम्ही. मी आनंदला सांगते ना तुम्हाला फोन करायला. नाही 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 नाही, काही गरज नाही. अहो कशाला फोन बिन करायचं? मला माहित आहे ना तुम्ही सगळं चांगलंच करणार. फक्त आता मी ना स्वानंदीच्या सासरी कळवते की नाही, त्यांना असं वाटायला नको ना की सगळंच तुम्हीच ठरवून मोकळे होता. नवीन नवीन नातं आहे, जरा जपायला लागतं. हो ना? हो, तेही खरं म्हणा. चालेल, ठेवते. हा, भेटूया लवकर. काय यार, मी फेस पॅक लावला ना. आता तुला अशा छोट्या छोट्या सॅलमध्ये जायची गरज नाही. बघ, रोहनचं आणि सानंदीचा साखरपुडा एकाच हॉलमध्ये होतोय. त्याचा सगळा खर्च समर राजवाडे करतायत. आपल्याला काहीच खर्च नाही. अरे बापरे, हे बघ, श्रीमंत लोकांची सोयरीक जुळली की हा असा फायदा होतो, गवार मिळतो. ए थांब थांब थांब, प्रतीकच्या आईला फोन करून सांगते. ही एवढी सगळी भव्य दिव्य तयारी बघितली ना तर तिचे डोळेच पांढरे होऊन जातील. हीच वेळ आहे त्यांच्यावर छाप पाडायची. बघ तुम्ही काय करते ते. थांब जरा. आय एम सॉरी, तो फोन सायलेंट वर राहिला माझा आणि एक क्लायंट आले होते, ते इतके भांडत होते ना की मला तुमचा फोन. हे सांगायची तसदी घ्यायची ना. 3-3दा मी तुम्हाला फोन करतोय, तुम्ही रिप्लाय करत नाहीये. मी काय रिकाम टेकडा बसलोय का? सगळी कामं सोडून मी आलोय तुम्हाला भेटायला. सॉरी, अशी सुरुवात केली ना मी बोलण्याची. सॉरी. सॉरी? तुम्ही सॉरी म्हणलात? मला वाटलं भांडाल की काय आता माझ्याशी जोर जोराने. आता माझी चूक असेल तर मी कशाला भांडेन? आवड म्हणून. असं काही करत नाही मी. बरं ते जाऊ द्या. हे घ्या, अभिनंदन. थँक्यू, पण खरंच गरज नव्हती ह्याची काही. असं कसं? किती आनंद झालाय मला, तुमचं लग्न ठरलं फायनली. वा वा वा, संपूर्ण जग ज्या गोष्टीकडे नजर लावून बसलं होतं ती गोष्ट अखेर घडली. तुमचं लग्न ठरलं, अभिनंदन. मुद्द्याचं बोलूया. अर्थात त्यासाठीच मी आलोय. तर सांगायचं असं, सगळ्या गोष्टी फायनल झालेल्या ठरलेल्या आहेत. तुम्ही आणि रोहन अधिरा यांचा साखरपुडा, लग्न हे सगळे विधी एकाच दिवशी एकाच हॉलमध्ये होतील हे सांगायला आलोय. आता फक्त तुम्ही मला तुमचे नातेवाईक किती आहेत तेवढं फक्त सांगा. अरे तुम्ही नाही मोजलेत? नाही ना, आता तुमचे नातेवाईक मला कसे माहिती असतील? अय्या, आश्चर्यच आहे. मी म्हंटल एव्हाना त्यांचा बायोडेटा काढून त्यांना कॉन्टॅक्ट केला असाल. नाही ना, पण तुम्ही लिस्ट द्या मला, मी ते सुद्धा करतो. तर सांगायचा मुद्दा असा आहे की हे बघा, तुम्ही आणि रोहन अधिरा यांच्या साखरपुडा आणि लग्नाच्या विधींमध्ये सगळ्यात पहिल्यांदा विधी हे तुमचे होतील. नाहीतर तेवढ्यात परत तुमचा भाऊ रोहन काहीतरी अटी घालायचा आणि तुम्ही मला सांगायचा की मला तुम्ही कळवलंच नाही, म्हणून हे सांगायला आलो. ठीक आहे. ठीक आहे. अरे मी आज केवढ्या तयारीने आलो होतो की तुम्ही भांडाल. तुम्ही शस्त्रच टाकून दिलेत सगळे. मी सतत भांडत नसते. पण माझ्याशी भांडता तुम्ही. नाही भांडणार आता. नाही भांडणार? अरे कमाल झाली. रोहन आणि बाबांना कळवते मी. आणि थँक्यू वन्स अगेन. थँक्यू? मला थँक्यू म्हणाले? लग्न ठरल्यावर बायका मॅच्युअर होतात की काय? नाही, चांगलं. असं असेल तर याच मॅच्युरिटीने पुढे जर का वागल्या तर संसार सुखाचा होईल, सगळ्यांच्या डोक्याला शांतता मिळेल आणि नवऱ्याला त्रास होणार नाही. आणि आश्चर्य म्हणजे आज त्या चक्क माझ्याशी भांडल्या नाही. बहुतेक करून लग्न ठरल्यापासून खूप बदलल्यात त्या. चला, चांगलं आहे.
आज माझ्या डोक्यावरचा स्ट्रेस कमी झाला. आज खऱ्या अर्थाने मला खूप रिलॅक्स वाटतंय. अजय, तुला काय झालंय? गप्प आहेस तू आणि गेले खूप दिवस गप्प आहेस. अजय, तुझा चेहरा बोलतो. तुझ्या बाबतीतली एक अनेक गोष्ट तू जरी नाही सांगितलीस ना तरी तुझ्या चेहऱ्यावरनं लगेच लक्षात येते. पण तू नेहमीप्रमाणे नाहीयेस. काहीतरी घडलं. काय झालं सांग मला. स्वानंदीच्या आईशी बोलणं झालं. त्यांना तारीख वगैरे सगळं मान्य आहे. उत्तम. फक्त त्यांची परिस्थिती जरा ठीक नाहीये. मग मी त्यांना म्हटलं की सगळा खर्च आम्ही करू म्हणून. तुझी काही हरकत नाहीये ना? अजिबातच नाही अजय. अर्थात आपणच करायचा खर्च हे गृहीतच धरलंय मी. त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं बर्डन आपल्याला टाकायचं नाहीये. सगळा खर्च आपण करायचा आहे. मी तर म्हणतो त्या मुलाची अंगठी चेन ते सगळंच आपण करूया. अरे आपली आधीला लग्न करून त्या घरी जाणार आहे म्हटल्यावर त्या घरची जबाबदारी आपल्यावरती झाली. आणि मी तुला खरं सांगू, रोहन अतिशय चांगला मुलगा. आपण हे सगळं त्याच्यासाठी करतोय. कारण नाही म्हटलं तरी सुद्धा त्याच्यावरती या सगळ्याची जबाबदारी येणारच आहे, नाही का? काहीतरी झालंय अजय. काय झालंय सांग. काय नाही. नाही असं नक्कीच नाही. घरात लग्न कार्य ठरलंय, सगळ्या गोष्टी पटापट होत आहेत, तरी सुद्धा तू गप्प कायस? काय झालं? काय झालं असं काय बघतेस माझ्याकडे? काय नाही रे. अजूनपर्यंत नाही कळलं. आताही नाही कळणार.